नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 जानेवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायलीला तिच्या मैत्रिणी हलव्याचे दागिने घालून नटवत असतात. मग अर्जुनला सगळ्या मैत्रिणी घेऊन येतात आणि म्हणतात तुम्हाला सुद्धा हलव्याचे दागिने घालायचेत. अर्जुन म्हणतो पण मी तर रेडी आहे, मी हे सगळं घालणार नाही. कल्पना म्हणते अरे पण ही रीतच आहे, चुपचाप घाल ये. सायली म्हणते तुम्ही दागिने घालणार नाही आहात? ठीक आहे, मग मी पुढचे 4 दिवस तुमच्याशी बोलणार नाही. अर्जुन चुपचाप जाऊन तिच्या बाजूला बसतो. सखी म्हणते, चला भाऊजी थकले, हरले, चला त्यांना दागिने घाला. इकडे सायलीच्या एका मैत्रिणीला फोन येतो म्हणून ती खाली बोलायला जाते. तर तिला नागराजचा फोन ऐकू येतो. नागराज त्या माणसाला सांगत असतो, मागच्या वेळी एवढे पैसे दिले तरी तो माणूस तुमच्या तावडीतून सुटलाच ना. तो माणूस म्हणतो, ओ पण तो महिपतच होता, तुम्ही आमच्याच बॉसला पकडायचे पैसे दिले होते आम्हाला. नागराज म्हणतो जे काय आहे ते, सुटला ना तो माणूस आणि शेवटी तुरुंगातच जाऊन बसला. म्हणजे आता तुमचा बॉस मी आहे आणि मी तुम्हाला कामाचे पैसे देतोय. त्यामुळे सुमन कुठेच जाता कामा नये हे ह्याची तसदी तुम्ही घ्या आणि मला तिचा व्हिडिओ काढून आत्ता पाठव. पाठव म्हणजे पाठव. नंतर आपल्याला दाखवतात की कल्पना सायली आणि अर्जुनचं औक्षण करून घेते आणि सगळे हळदी कुंकूच्या समारंभाला सुरुवात करतात. सायलीची मैत्रीण आलेली असते जिने नागराजला बघितलेलं असतं आणि ती सायलीला खुणावत असते. इकडे साक्षी पुन्हा तिच्या घरी येते. तिचा हा अवतार बघून सचिन म्हणतो, अगं कुठे गेली होतीस तू आणि तू काहीच काय मला सांगितलं नाहीस. साक्षी त्याला काहीही सांगायला तयार नसते, पण तिचा अवतार बघून सचिनला कळलेलं असतं की काहीतरी गडबड आहे. इकडे नागराजला सुमनचा व्हिडिओ मिळालेला असतो आणि तो लपून तो व्हिडिओ बघत असतो. तेवढ्यात सायलीची आणखीन एक मैत्रीण नागराजला तिळगुळ द्यायला येते आणि ती बघते की सुमन काकूचा किडनॅप केलेल्याचा व्हिडिओ नागराज बघत आहे. ती म्हणते सुमन काकू. नागराज म्हणतो हां काय, कुठे आहे सुमन? मैत्रीण म्हणते ओहो म्हणजे सुमन काकू लवकरच सापडतील असं मला म्हणायचं आहे, सायलीने आम्हाला सगळं सांगितले. मग ती मैत्रीण बाकीच्या मैत्रिणींना जाऊन ही सगळी गोष्ट सांगते. भूमी म्हणते पण आपल्याला तो व्हिडिओ आता मिळणार कसा? त्याच्याशिवाय आपल्याला सिद्ध करता येणार नाही की सुमन काकू नागराज काकांना माहिती आहे कुठे ठेवली आहे ते. सखी म्हणते माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. ती पटकन नागराज काकांना तिळगुळ देते आणि म्हणते नागराज काका जरा माझा फोटो काढता का? नागराज काका म्हणतात हो तुझ्या फोनमध्ये ते काढतो. ती म्हणते नाही माझ्याकडे माझा फोन नाही, एक काम करा तुम्ही मला व्हॉट्सॲप करा, नंतर तुमच्या फोनमध्येच फोटो काढा. तेवढ्यात तिकडे भूमी येते आणि ती म्हणते अहो नागराज काका तुम्ही कशाला फोटो काढताय, ह्या अँगलने नका काढू, इथे लाईटिंग चांगली नाही आहे. एक काम करा हिला फोटो द्या, ती पटकन काढेल छान फोटो. मग सगळेजण उभे राहतात आणि तेवढ्यात ती तो व्हिडिओ तिच्या मोबाईलवर ट्रान्सफर करून घेते फोटो काढण्याच्या नावाखाली. इकडे तो फोनमधून व्हिडिओ ती ट्रान्सफर करते. नागराजला हे काही समजत नाही. नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी सचिनला खोटं सांगते. ती म्हणते की माझ्यासमोर एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी येता येता त्या गाडीला वाचवायला जात होते, पण तेवढ्यात त्या गाडीने पेट घेतला, मी जळता जळता वाचली आहे. सचिन म्हणतो अगं मग तुम्हाला फोन का नाही केलास, मी आलो असतो ना मदतीला. साक्षी म्हणते मी तुला कुठे फोन करू, माझ्या लक्षातच नाही आलं काही. सचिन म्हणतो ठीक आहे तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि तिला मिठी मारतो आणि मनात म्हणतो की हे पण सुद्धा सगळं महिपत शिकरेशीच कनेक्टेड असणार, ही मला सांगत नाही आहे खरं खरं. इकडे अर्जुन आणि सायली दोघे स्टडीमध्ये येतात. अर्जुन विचारतो तू कशाला स्टडीमध्ये बोलवलं आहे मला? सायली म्हणते अहो असं काय म्हणता, तुम्ही मला बोलवलं ना. अर्जुन म्हणतो असं कसं शक्य आहे? नंतर आपल्याला दाखवतात की नागराज म्हणतो की सायली आणि अर्जुनला सुमनबद्दल काही कळलं असं वाटत नाही आहे, म्हणजे तन्वी बरोबर बोलत होती. तेवढ्यात सायलीच्या सगळ्या मैत्रिणी येतात. त्या म्हणतात ॲक्च्युली आम्हीच तुम्हाला बोलवलं आहे, आम्हाला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे नागराज काकांबद्दल आणि सगळ्यांसमोर हे सांगणं चुकीचं ठरतच. मग तिघी मैत्रिणी घडलेला प्रकार सांगतात आणि त्यांना तो व्हिडिओ दाखवतात. मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन त्या ठिकाणी पोचतो जिकडे सुमनला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि अखेर अर्जुन आणि सायलीला सुमन काकू सापडते. मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.